पक्ष नेत्यांनी काल जो मुद्दा मांडला या मुद्द्याच्या संदर्भातला खुलासा मी या ठिकाणी करतोय। मुळातच आपण 3 पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय यात घेतला होता। यातली पहिली पद्धत इन्शुरन्सची होती, ज्याच्यामध्ये एकूण 44 लाख शेतकऱ्यांचे इन्शुरन्सचे क्लेम मंजूर झाले 2337 कोटीचे। याच्यामध्ये बोंडअळीचे आहेत, याच्यामध्ये तुडतुड्याचेही आहेत आणि याच्यामध्ये दुष्काळाचेही आहेत, असे तिन्ही प्रकारचे आहेत। आणि याच्यामध्ये सरासरी 12,000 रुपये प्रति हेक्टर या पद्धतीनं अध्यक्ष महोदय हे पैसे देण्यात आले आहेत। दुसरा विषय आपण एनडीआरएफच्या माध्यमातून सांगितला होता। एनडीआरएफचे पैसे अजून यायचे आहेत, पण एसडीआरएफ मधले पैसे देणं आपण सुरू केलं आणि आतापर्यंत 1009 कोटी रुपये दिले आहेत। याच्यामध्ये बोंडअळीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी 13,500 रुपये हे आपण यामध्ये दिलेले आहेत आणि अजूनही हे पैसे देणं आपलं चाललेलं आहे। आपण एनडीआरएफची वाट न पाहता जसं जसं जिल्हाधिकाऱ्याकडनं डिमांड येते तसं तसं आपण त्या ठिकाणी ते पैसे देतो आणि म्हणून हेही पैसे आपण जवळजवळ आता जेवढी डिमांड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ते सगळे बोंडअळीचे पैसे आतापर्यंत आपण दिलेत। काही ठिकाणचे अजून येतात त्याला देखील आम्ही देतो। त्यामुळे विमा झाला, त्यानंतर एनडीआरएफ झालं म्हणजे जे एसडीआरएफ मधनं पैसे दिलेत। आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, जे आपण बियाण्या कंपन्यांच्या संदर्भात बोललो होतो यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण याची पद्धत जी आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला प्रोसेस पूर्ण करावी लागेल, त्याला थोडा वेळ लागेल। या प्रोसेसमध्ये आपण फॉर्म भरून घेतले, याच्यामध्ये जी फॉर्म भरावा लागतो 14 लाख जी फॉर्म आपल्याकडे आले। या 14 लाख जी फॉर्मचं डुप्लिकेशन वगैरे सगळं ज्यावेळेस आपण बघितलं त्यातलं साधारणपणे 8,08,000 फॉर्म्स जे आहेत हे अध्यक्ष महोदय अफेक्टेड लोकांचे होते। 8,08,000 फॉर्म्सची संपूर्ण त्या ठिकाणी चौकशी आपल्याला काही क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर आहे, या क्वासी ज्युडिशियल प्रोसिजरच्या अंतर्गत ती करावी लागते। आपल्या नियमानुसार केवळ 70 लोकांना आपण प्राधिकृत केलेलं होतं कायद्यात की ज्यांनी त्या ठिकाणी फील्डवर जाऊन ते सर्वे करू शकतात आणि म्हणून आपण कायद्यामधल्या नियमांमध्ये बदल केला आणि जवळजवळ 1700 लोकांना प्राधिकृत केलं। या 1700 लोकांनी त्या ठिकाणी पूर्णपणे फील्डवर जाऊन चेकिंग केलं आणि मग एच नमुन्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तो जो काही प्रस्ताव आहे तो सादर केला।